आता हिवाळा आणि उन्हाळ्याचे नाव बदलून थंड पावसाळा आणि उष्ण पावसाळा असे नाव ठेवावे लागेल। हा एक गमतीचा भाग असला तरी 2025 मध्ये सतत पाऊस येत आहे। हा पाऊस येण्याचे कारण काय आहे हे संपूर्ण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नोव्हेंबर महिना आला तरी पाऊस सतत येत आहे। हवामान अनियमित झाले आहे। वैज्ञानिकांनी सांगितले की नोव्हेंबर महिना हा भारतात परतीचा मान्सूनचा शेवटचा टप्पा आणि थंडी सुरुवात होण्याचा हा काळ असतो। अशा वेळी पाऊस येणे हे जागतिक हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या वातावरणातील बदलाचे थेट परिणाम आहे असे वैज्ञानिक सांगत आहे। 2025 मध्ये मान्सून माघार घेण्याची प्रक्रिया वेळेपेक्षा उशिरापर्यंत लांबली। भारतीय हवामान विभाग IMDच्या नोंदणीनुसार अनेकदा कमी दाबाचे पट्टे तयार झाल्यामुळे मान्सूनचा मुक्काम अपेक्षेपेक्षा जास्त दिवस राहतो। त्यामुळे ऑक्टोबरमध्ये संपणारा परतीचा मान्सून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा त्याहून अधिक काळ टिकून राहतो। नोव्हेंबर हा चक्रवाती हंगामाचा काळ असतो। या काळात बंगालच्या उपसागरात वारंवार कमी दाबाचे पट्टे आणि चक्रवाती वादळे तयार होत असतात। ही वादळ पूर्वेकडील आणि दक्षिण भारतातील राज्यामध्ये विशेषतः तमिळनाडू, आंध्र प्रदेश जोरदार पाऊस येतात। त्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतापर्यंत याची आर्द्रता येते आणि स्थानिक पातळीवर पाऊस पडतो। भारतीय महासागराच्या पाण्याची सतत वाढत असलेल्या उष्णता हे हवामानातील अनियमिततेचे मुख्य कारण आहे। उष्ण महासागरामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते। हे वाढलेले बाष्प वातावरणात जास्त काळ टिकून राहते, ज्यामुळे ढगाची निर्मिती होते आणि परतीच्या मान्सून नंतरही पाऊस पडण्याची शक्यता वाढते। वेस्टर्न डिसबॅलन्स हे साधारणपणे हिवाळ्यात उत्तर भारतात पाऊस आणि बर्फवृष्टी आणतात। वैज्ञानिक म्हणाले की हवामान बदलामुळे या प्रणालीच्या निर्मितीच्या वेळेत आणि मार्गामध्ये बदल होत आहे। काही वेळा हे डिस्टर्बन्सेस नोव्हेंबरमध्येच सक्रिय होतात आणि त्याचा प्रभाव उत्तरेकडील मध्य भारताकडे उदाहरणार्थ राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागात पसरते, ज्यामुळे अवकाळी पाऊस पडतो। काही जागतिक हवामान मॉडेल्सनुसार 2025 या पावसाळ्यावर ला निनांचा म्हणजेच प्रशांत महासागराचा थंड प्रवाह काही अंशी प्रभाव होऊ शकतो। ला निनामुळे भारतीय मान्सून सक्रिय होतात आणि काही वेळा त्याचा परिणाम मान्सून माघार घेतल्यानंतरही पावसाळ्याच्या स्वरूपात दिसून येतो। नोव्हेंबर 2025 मध्ये पाऊस येण्याचे कारण म्हणजे जागतिक हवामान बदलामुळे विस्कळीत झालेले हवामान चक्र। यामुळे मान्सूनचा माघार उशिरा होणे, समुद्रातील वाढत्या तापमानामुळे जास्त आर्द्रता निर्माण होणे आणि चक्रवाती वादळाचे सक्रिय होणे, पाऊस सतत येण्याची ही मुख्य कारणे वैज्ञानिकांनी सांगितली आहे। हा अवकाळी पाऊस येण्याचे कारण कोणतेही असले तरी लोकांना याचा त्रास होतो आणि सर्वात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचे होत असते। हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना खूप महागात पडतो। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये।